श्रीखंड पुरीचा डिटेल व्हिडिओ माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणावर दाबल्यावर मिळून जाईल तुम्हाला। टम्म गुबगुबीत फुगणारी पुरी आणि मलाईदार असं श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे इथं मी कॉटनच्या कपड्यामध्ये दही ओतून घेतलेलं आहे। शक्य होईल तितकं पाणी पिळून घ्यायचं आहे याच्यामधलं आणि एक अर्ध्या तासासाठी याला वरती ओझं ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे। अर्ध्या तासाच्या नंतर याच्यामधलं पाणी निघून गेलेलं आहे। चक्का तयार झालेला आहे आपला। आणि आता याच्यामध्ये साय ओतून घेतलेली आहे मी। ताजी दुधावरची साय आहे। पिठी साखर घातलेली आहे या ठिकाणी, दूध पावडर घातलेलं आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे। आता फ्लेवर येण्यासाठी मी जायफळ किसून घालत आहे। तुम्ही वेलची पूड सुद्धा घालू शकताय। केसर घालायचं आहे आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकता इथं केसर फ्लेवरचं आपलं श्रीखंड रेडी आहे। फ्रीजमध्ये ठेवून सर्व करू शकताय। मस्त दाटसरपणा येतो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर। धन्यवाद।